असं त्या मैत्रिणींनो आता वाजल्या संध्याकाळचे 6 आणि आता आमचं जरा टी टाइम आहे म्हणजे आमचं चहाचा टायमिंग आहे. तर मग आम्हाला चहा प्यायला बोलवलंय. चहा प्यायला बोलावलं नसताना आणि मी आणि दूध बी त्याच्यातच आणायचंय आणि लसणाचं घमेला आणलं तिथं लय वाजतंय दाना 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 म्हणून. तर मग आता ती बसायला आली की माझ्या डोक्यात आले मैत्रिणी आल्या का नाही की कामाला लावायचं का सांडगं ते पीठ तरी मळायचं नाही तर घमेला तरी आणायचं लसणाचं होत आहे बरोबर सगळ्यांनी. तर आता ही एवढ्या घमेल्याचं लसूण चटणी करायची आहे. तर टाका ऑर्डर मग घ्या माझा नंबर 9657484033. जर पावसाळ्यात आता पोरांची शाळा बिळ्या भरल्या मग बेसन पिठाच्या पोळ्या कुठं भजी कुठं काय अंड्याच्या पोळ्या हे करायच्या असते तर किंवा चव नसली तोंडाला तर मग असं लसूण चटणी दिसती खायला. पण आम्ही मग व्हिडिओ बघितलाय. काय नाही मी ती इंस्टाग्राम वरती गाणं म्हणत होती बघत होत्या दोघी ह्यांना काही बघावलं नाही त्यामुळे ते मी डिलीट केला. आणि तुम्हाला जर ते बघायचं असलं इंस्टाग्राम वर तर दुसरा काढलाय आमचा मग गाणं म्हणताना ते बघा जाऊन सर्च करा. आणि तुम्हाला जर माझा आडवा व्हिडिओ बघायचा कंटाळा येत असेल युट्यूब वरती मग माझं काय चाललंय बघायचं असेल तर मग तुम्ही इंस्टाग्राम वरती मनीषा जाधव किती ग मनीषा जाधव सर्च करा येऊन जातं. यम टाकलं तरी हा यम टाकला तरी येईल असू द्या. हा मग खरंच नाही. कधी आले म्हणलं भाऊची गाठ घेऊन इकडं आमचं रसाचं आंब्याचं आंबा पिळायचं चाललं ते बाप्पू आले ती दीदी म्हणली शिराडा झालं पैशाचा ते पंपावर राहिलं यंदा पेट्रोल घेतल्या हा सकाळचं मी आणलं आता भाऊला खायला हा का म्हणलं 500 तर 400 तर झक मारली कुठं राहिलं पंपावर त्या दिलं का मग हा गेलो मी दिलं ना मी म्हणलं ती एक जण हसला हा मी म्हणलं रात्री का बाटलीत पेट्रोल निघलं तसंच आणलं मी आता आवाय आणि 500ची नोट दिली म्हणला गेलाय ती म्हणलं CCTVत बघा निदान हा तिथं हाय हा नाही म्हणला ती चेप येऊन आल्यावर दिलं. दिल्या दिलं दिलं नाही फसवत दिलं पैसे पंपावर. हा बाप्पू आलं तर इथं हा भाऊची गाठ घ्यायला चाललोय त्या दिवशी बी आलत पण दवाखान्यात आलतो पण दवाखान्यात होत माझा ते राडा झाला पेट्रोलच्या पैशाचा जरा हा ते आदल्या दिवशी राहिलं तिथं मग दुसऱ्या दिवशी दिलं त्यांनी 400. हा म्हणलं बरं झालं मस्त झालं काय नाही सुकी रागाड्या सगळी रे आहेत की सगळे गोड बोललं म्हणजे मिळतात पैसे बी महागाई नाही लबाड कमन बोलायचं राहिलं होतं 400 रुपये दिले की मग वाजले 8:30 तिथं ती एक जण गेलता ना ज्याच्या पैसे होते ती. मित्रांनो आज आमच्या घरी करायचं चाललंय. काय करायचं चाललंय ग? आमरस. आमरस मम्मी चपाती करते. मिरच्या गणेशला मिरचू ताळा यार ते म्हणलं मम्मी लई दिवस झालं काय विशेष असं काय पण तू काय करते? रडते. इतकं चिरून काय करते असं म्हणते ग? तर ठेचा टाकायचं. येऊ कांदा मिक्स केला ते सांग कांदा ते मिक्स केला आता सुट्टा झाला पाहिजे कांदा. हे रेसिपी तिथे कोणाकडे शिकली तू? आजीची. संजय मावशी. त्या दिवशी तिने ते भारी केलते ना दीदीने संजय मावशी बघून लय भारी केलते. मम्मी म्हणली तिला बापूला पण कर. बापूला लागतं तिखट मिरची ही आवडते त्या म्हणून तिला म्हणलं तिखटच कर. करो का स्टप्पा? आम्हाला लय तिखट नाही लागत पण बापूला लय तिखट लागतं. आम्ही मंदाळणीच खातो. चपाती दाखव. पातळ कणिक मळली ना मग चपाती अशा फुगते ते. आता गॅस कमी करायची चपाती लागतोच तर. स्लो माझी चपाती लाटलेली कधी बघितली टाकू आपली कशाला हा लय तिखट झाले लाल कलर मिरची पावडर नको. अगं बाय 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 पाहुणं
मला वाटतं तिकडे जीव आतमध्ये येशीत. तुम्ही न गणेश एक 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 नेतावर मी 2 राहिले चपाती लागते. येशीत नको बाया, उकडून शिजून मरायला लागलो आम्ही. थोडंसं आणलं दिदीनी. आता ही दम कसा द्यायचा बिर्याणीला, चुलीवडी सारखी लागती. चपात्या करते पण चपात्या करता करता म्हटलं तुम्हाला दाखव. आणि इकडं ना ह्या भाजीने हां मापातच होत. ह्याने ना लय ठसका दिलाय मला, नको झालंय म्हणून मी गॅस बंद केला थोड्या वेळ. काय काय केलंय नातीने आज बापूंला स्पेशल. आमरस 5 पकवान आहे बघा. चपाती ही 3 वस्तू झाल्या, 4 5 6. येस 6 वस्तू त्या हे जेवाय. असं आता मस्तपैकी जेवा. अजून मेंबर वाढतात आहेत आमचे, आलेत इथं येतात आहेत. तुम्हाला कोण कोण आलंय नको डोकलं अगं बाई, हातात खालचा कचरा मग झाडावं लागेल. निघाल्यात बाप्पू आता. चला समद्यांना नमस्कार. हा निघालोय आता. आप्पाची गाडी घेतली, भाऊंची गाडी घेतली, आणि एकदा रात्री बसलो ते तास 1.5 तास हा शांतपणी. आणि बरं आहे भाऊनला आता, बरे बरे नीट होते ना. हॉटेल नीट हॉटेल काय नाही, समजी सुकीरा गाड्या काय नाही होई, हा काय नाही हे जत्रे लय अवघड आहे बरं का. तुम्ही म्हणता येवाळतोय मी. आणि काय काय म्हणते ती बापू सारखं सुखी राहा म्हणतात. तुमची आई असते ती का म्हणाव, कमेंट करणाऱ्याला म्हणाव तुझी आई असतात का. नाही ते का ज्याच्या त्याच्या मनाने. हा पण जे तुम्हाला वाटलं तर सुकीरा नाही तर तुम्ही तसंच हा, करा. तुम्ही काय तसंच करा? करा. पोरं कधी आई बापाचं आई असतात का. आणि कोणाचे आहे त्यात, आणि कोणी नाही कोणाचा. कोणीच नाही कोणाचं. फक्त आपण ठरवायचं कसं जगायचं ती. हा हा, गोड बोलून परत म्हणते ते गोड बोलतो म्हणल्यावर आलाच गाड्या काहीतरी मागाय, पण नाही, नाही मागित काय. नाही 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 काय, जिथं मागायचं तिथंच मागायचं व्हायची तिथं. हा हाय काय नाही पदशीर चाललंय. निघाल्यात हो आता. निघालोय आता. परत यायचंय बारामतीला. हो हा फोन येतो एक जणाचा. हा चल येऊ का मग. हो. नमस्कार समजा. गोल गोल पीठ मागायचं. आता खाली दाग पडतात ना. काय आलंय घरला? आता आम्हाला एसी झोपा नाही मिळणार. बिस्करच्या आधी फॅनच नाही करून आणते ते. गणेशच्या आणि दीदीच्या फॅनचा घोटाळा झालाय. मला काय वाटतं का मम्मी, ओ का बिस्कर नसते गाडी सावली लावून ही सगळी कपडे काढ. लाव सावलीला. मग मला काय वाटतं